नमस्कार मंडळी, मी आरजे रुपाली. श्रोतो, उन्हाळ्यात चेहऱ्यावरील त्वचेच्या डागाची समस्या अनेकांना भेडसावते. यामुळे नेमका उपाय काय याच्या शोधात बहुतेक जण असतातच. हे बदल वर्षानुवर्ष अखंड सूर्यप्रकाशामुळे झालेत, म्हणून नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या महिन्यात आपल्या त्वचेची चांगली देखभाल केल्याने उन्हाळ्यापासून होणारे नुकसान टाळता येते. श्रोतो, उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी यावर उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. या ऋतूत उन्हामुळे आणि मातीमुळे त्वचेचे खूप नुकसान होते. आपल्या त्वचेवर मुरूम, पिंपल्स वगैरे येऊ लागतात. इतकंच नाही, यामुळे त्वचाही निस्तेज दिसते. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचा निरोगी आणि सुंदर होण्यासाठी त्वचेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण श्रोतो, उन्हाळ्यात त्वचेची विशेष अशी काळजी घ्यावी लागते, कारण ऋतूमधील कडक उन्हांचा आणि हवेतील कोरडेपणाचा त्वचेवर परिणाम होतो. तीव्र उन्हामुळे त्वचा लाल होते, काळी पडते, कोरडी होते आणि निस्तेज दिसू लागते. शरीरातील उष्णता वाढल्यामुळे अनेकांना घामोळे येतात, त्वचेवर पुरळ येणे यासारखे त्रास होतात. तर काहींना सनबर्नचा त्रास होतो, ज्यामध्ये त्वचेवर काळे डाग पडतात, खाज येते व सूज येते. बऱ्याच लोकांना उन्हाळ्यामध्ये मुरुमाचा त्रास होतो. हे सगळे विकार टाळण्यासाठी व उन्हाळ्यातील त्वचेला तजेला टिकवण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. श्रोतो, या शोमध्ये आपण उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय बघणार आहोत. ऋतूत बदल झाला की वातावरणात देखील प्रचंड बदल होतात. एप्रिल महिना सुरू झाला की उन्हाची काहिली वाढत जाते. साहजिकच वाढत्या उन्हाचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागतो. एवढ्या कडाक्याच्या उन्हात प्रत्येकाने स्वतःचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी काही हेल्थ टिप्स फॉलो केल्याच पाहिजेत. या दिवसांमध्ये आरोग्यासोबत त्वचेची काळजी घेण्याची देखील फार गरज असते. उन्हाळ्यात त्वचा काळवडणे, त्वचेवर काळे डाग अथवा चट्टे पडणे, सनटॅन होणे, त्वचा तेलकट अथवा कोरडी पडणे, त्वचेवर पुरळ येणे, घामोळे येणे अशा अनेक सौंदर्य समस्यांना निर्माण होतात. उन्हाळ्यात त्वचा तेलकट होते, अशा वेळी त्वचेतून अतिरिक्त तेल काढून टाकावे. यासाठी त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य फेसवॉशची निवड करा. यामुळे त्वचेचे मुरुमापासून संरक्षण होते. उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण आपल्या शरीरातून घाम बाहेर पडतो, ज्यामुळे त्वचा डिहायड्रेटेड होते. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही हायड्रेटिंग फेस मास्कचा वापर करू शकता. त्याचबरोबर त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्या. त्वचेच्या डेड सेल्स काढून टाका. त्वचेला एक्सफोलिएट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्वचेला एक्सफोलिएट केल्याने चेहऱ्यावर साचलेली घाण, अतिरिक्त तेल दूर होते. यासाठी तुम्ही हवं तर साखर किंवा कॉफीचा स्क्रब देखील तयार करू शकता. श्रोतो, त्वचेचं सूर्याच्या किरणापासून संरक्षण करा. सूर्याच्या किरणामुळे त्वचेचं वय अकाली होऊ शकते. सूर्याची हानिकारक किरणे टाळण्यासाठी उन्हाळ्यात सनस्क्रीन लावायलाच हवी. असे केल्याने त्वचेवर होणारं टॅनिंग टळेल आणि काळे डागही पडणार नाही. तसेच आहारात पाणीदार फळांचा समावेश असावा. त्वचेची काळजी कशी घ्यावी यासाठी तुम्हाला तुमचा त्वचा प्रकार माहीत असणे गरजेचेच आहे. त्यामुळे त्याच्यावर योग्य उपाययोजना करून त्वचेची होणारी हानी टाळता येते. डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करा. उन्हात सतत काम पडत असेल तर 2 तासांनी सनस्क्रीनचा वापर करू शकता. त्वचा प्रकारानुसार योग्य ते स्क्रब वापरून त्वचेवरील डेड स्किन काढून टाकल्यास त्वचा जास्त टवटवीत दिसू लागते. श्रोतो, 15 दिवसातून एकदा त्वचा एक्सफोलिएट करून घ्यावी. उन्हाळ्यात शक्यतो सुती, मुलायम व सैल कपड्याचा वापर करावा. श्रोतो, व्हिटॅमिन सी युक्त क्रीम, पावडर याचा वापर करावा. दररोज एक वेळा CTM करावे. CTM म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग व मॉइश्चरायझिंग. टोनिंग चेहरा गुलाबजलने स्वच्छ धुवावा. नैसर्गिक उत्पादनाचा वापर करावा. फळाचा लेप चेहऱ्यावर 20 मिनिटे लावून ठेवावा व नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. केमिकलयुक्त उत्पादनामुळे इतर त्वचा विकाराचा धोका उद्भवू शकतो. कोमट पाण्याने आंघोळ करावी. खूप गरम पाणी वापरल्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. श्रोतो, डोळ्याची होणारी जळजळ टाळण्यासाठी डोळ्यावर थंड पाण्याची पट्टी किंवा काकडीचे तुकडे याचा वापर करावा. बर्फाचे तुकडे एका कपड्यात ठेवून त्वचेवर ठेवल्यास त्वचा शांत व थंड होण्यासाठी मदत होते. याचबरोबर घामोळ्या व पुरळ यापासून बचाव करण्यासाठी आहारात दही, ताक अशा पदार्थाचा जास्तीत जास्त वापर करावा. आपला चेहरा दिवसातून 2 वेळा स्वच्छ पाण्याने किंवा फेसवॉशने धुवून काढावा.
शक्यतो वॉटर बेस्ड मेकअपचा वापर करावा किंवा कमीत कमी मेकअप असावा. उन्हाळ्यात मेकअप शक्यतो टाळावा. त्याचबरोबर आहार व व्यायामासोबत पुरेशी झोप घेणे देखील आवश्यक आहे. यामुळे आर्द्रता संतुलित राहते व चेहरा सतेज दिसतो. श्रोत्यो, उन्हाळ्यात आपल्या चेहऱ्याला क्रीम लावली तर आपला चेहरा तेलकट होतो. हे टाळण्यासाठी आपण लोशन आणि सिरम वापरू शकता. याशिवाय तुम्ही वॉटर बेस्ड जेल किंवा मॉइश्चरायझर देखील वापरू शकता. आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी गुलाबजल देखील वापरा. त्वचेला सूर्याच्या तीव्र किरणापासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन उन्हाळ्यात वापरणे अत्यंत आवश्यक आहे. दररोज बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यात वापरावे असे काही नाही. वर्षभर जरी सनस्क्रीन वापरली तरी त्वचेसाठी चांगलीच असते. श्रोत्यो, आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी लिंबू आणि टोमॅटोचे स्क्रब लावा. यामुळे आपली त्वचा निरोगी आणि ताजी दिसेल. आठवड्यातून आपण हे 2-3 दिवस तर करायलाच पाहिजे. तुमची त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझर करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यातील मॉइश्चरायझिंग व त्वचेवरील चमक, आर्द्रता आणि मुरमापासून मुक्त करण्यास मदत होते. श्रोतो, त्वचेमधला ओलावा कायम राखण्यासाठी सौम्य मॉइश्चरायझरचा निवड करा. श्रोतो, उन्हाळ्यात शक्यतो फळे, भाज्या जास्त खा आणि दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यामुळे तुमचा चेहरा ग्लो करेल. श्रोतो, नेहमी हायड्रेटेड राहा. उन्हाळ्याच्या महिन्यात आपल्याला चांगल्या प्रकारे हायड्रेटेड राहण्याची गरज आहे. उन्हाळ्यात पाणी पिण्याची गरज अधिक वाढते. त्यामुळे दररोज किमान 3 ते 4 लिटर पाण्याचे सेवन करा. उन्हापासून संरक्षण. आता उन्हात फिरताना चेहऱ्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. घरातून बाहेर पडताना पाण्याची बॉटल, सनग्लासेस आणि चेहऱ्याचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी स्कार्फचा वापर करावा. तसेच सनस्क्रीन लावून घराबाहेर पडावे. तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून घ्या. एका अभ्यासानुसार 88% लोक त्यांच्या स्किन टोनना न पाहता चुकीची उत्पादने वापरतात. यामुळे तुमच्या स्किन टोननुसार आणि डॉक्टरच्या सल्ल्यानेच एखाद्या स्क्रीनचा प्रोडक्टचा वापर करा. श्रोतो, आता उन्हाळ्यात सकस आहार. उन्हाळ्याच्या दिवसात आपण जे खातो त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. नेहमी आंबा, पपई, अननस, गाजर, टरबूज आणि बीटरूटचा सर्व फळभाज्यांचा, हिरव्या पालेभाज्या, सॅलेड, दही आणि ताजी फळे नेहमी खा. सध्या आहारातील बदल आपल्या आतड्यांची ताकद सुधारण्यासाठी आणि आपल्याला चमकणारी त्वचा देण्यासाठी उपयोगी पडतात. तळलेले पदार्थ कमी खा. खरं तर कोणत्याही ऋतूत घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणे फार गरजेचे आहे. कारण सनस्क्रीन लोशन लावल्यामुळे त्वचेला थेट प्रखर सूर्यकिरणापासून संपर्क होणे टाळता येतो. मात्र लक्षात ठेवा, उन्हाळ्यात नेहमी चांगल्या कंपनीचे आणि जास्त SPF असलेले सनस्क्रीन लोशन लावा. घराबाहेर पडण्यापूर्वी कमीत कमी 15 ते 20 मिनिटे आधी सनस्क्रीन लोशन लावणे गरजेचे आहे. ज्यामुळे ते त्वचेत चांगले मुरते आणि तुमच्या त्वचेचे संरक्षण होते. श्रोतो, सनस्क्रीन निवडताना तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य सनस्क्रीन निवडा. श्रोतो, दिवसभरात कमीत कमी 2 ते 3 वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुणे फार गरजेचे आहे. चेहरा धुण्यासाठी तुम्ही चांगल्या प्रतीचे फेसवॉश वापरा. आजकाल बाजारात विविध प्रकारच्या त्वचेसाठी निरनिराळे फेसवॉश मिळतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील धूळ आणि प्रदूषण निघून जाते. त्वचा स्वच्छ झाल्यामुळे त्वचेला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होईल आणि तुम्ही दिवसभर फ्रेश दिसाल. स्किन केअर रुटीन फॉलो करून उन्हाळ्यात त्वचेची काळजी घ्या. उन्हाळा असो किंवा कोणताही ऋतू, त्वचेची निगा राखण्याचा सोपा मार्ग म्हणजे स्किन केअर रुटीन फॉलो करणे. श्रोतो, नियमित त्वचेची निगा राखली तर कोणत्याही ऋतूमध्ये त्वचा निरोगी राहील. मात्र लक्षात ठेवा, यासाठी कोरड्या त्वचेसाठी स्किन केअर निवडताना ते जेल बेस निवडा. तर तेलकट त्वचेसाठी मात्र वॉटर बेस प्रोडक्ट निवडा. कारण तेलकट अथवा क्रीम बेस असलेल्या उत्पादनामुळे तुमचा चेहरा अधिक तेलकट दिसू लागतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कमीत कमी 2दा त्वचेला क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्वचेवर अँटीऑक्सिडंट सिरम वापरणं. कारण त्यामुळे वातावरणातील बदलाचा यामुळे तुमच्या त्वचेवर परिणाम होत नाही. श्रोतो, हवामानातील फ्री रॅडिकल्समुळे त्वचेचं खूप नुकसान होत असतं. उन्हाळ्यात त्वचेची निगा राखण्यासाठी तुम्ही नियमित अशा सिरमचा वापर त्वचेवर करू शकता. त्वचेला अँटीऑक्सिडंट मिळण्यासाठी आहारात तुम्ही लिंबू वर्गातील फळं, हिरव्या पालेभाज्या, ग्रीन टीचा समावेश करू शकता. चेहरा स्वच्छ करण्यासाठी तो फक्त धुणं अथवा चांगले फेसवॉश वापरणं पुरेसे नाही.
चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी आणि त्वचा मुळापासून स्वच्छ करण्यासाठी चांगल्या स्क्रबने त्वचा एक्सफोलिएट करायला हवी. मात्र लक्षात ठेवा, तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य असा फेस स्क्रबची निवड करा. चेहरा एक्सफोलिएट करताना मान आणि होठ स्वच्छ करायला विसरू नका. चला तर मग श्रोत्यो, याच नोटवरती मी आर जे रुपाली इथेच तुमचा निरोप घेते.